प्रतिबिंब जनमानसांचे। दगडफेक, लाठीचार्ज अन अश्रुधोर। अहिल्यानगर पोलिसांचा ॲक्शन मोड ऑन। बकरी ईद पूर्वी अहिल्यानगर पोलिसांचा दमदार मॉक ड्रिल, दंगल नियंत्रणाचे थरारक प्रात्यक्षिक। अहिल्यानगर शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शुक्रवारी 22 मे रोजी कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या वतीने शहरामध्ये झेंडी गेट येथे संयुक्त मॉक ड्रिलचे धडक प्रात्यक्षिक करण्यात आले। अचानक उद्भवणाऱ्या दंगल सदृश परिस्थितीवर पोलिसांकडून कशी कारवाई केली जाते याचे थेट सादरीकरण यावेळी करण्यात आले। प्रात्यक्षिकादरम्यान अचानक दगडफेक, जमावबंदी भंग आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांनी कोणती पावले उचलायची याचा सराव करण्यात आला। जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि तत्काळ प्रतिसादाची कृती करून दाखवली। पोलिसांचा आक्रमक अंदाज पाहून अनेक नागरिकांना काही क्षण प्रत्यक्ष दंगल सुरू असल्याचा भास झाला। या मॉकड्रिलमध्ये कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। दरम्यान हे थरारक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांच्या धाडसी कारवाईचे अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले। या सेक्शन एक सेंशियल, एक ग्रेनेड, फायर। सेक्शन फायर। जमाव के बीच हरी लुंगी लाल कुर्ता वही जमाव को भड़का रहा है, वही तुम्हारा टारगेट होगा। आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक मोहका सुदर्शन सर, अप्पर पोलीस अधीक्षक, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर टिपरशे सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे या ठिकाणी मॉक डिस्पर्सलचा हा एक रिहर्सल या ठिकाणी घेण्यात आली। आगामी बकरी ईद आणि इतर सणाच्या पार्श्वभूमीवर जे असामाजिक घटक असतात त्या लोकांना पोलिसांची तयारी आहे आणि जे सर्वसामान्य नागरिक असतात त्यांच्या पाठीशी पोलीस आहेत असा एक संदेश याच्या माध्यमातून देऊन लोकांनी निर्भय राहावं आणि जे असामाजिक घटक आहेत त्यांनी कुठलंही चुकीच्या पद्धतीचं बेकायदेशीर कृत्य करू नये अशा पद्धतीचा इशारा यामधून आम्ही दिलेला आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।